अहो काय करताय? काय करताय? लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या मुलाची काय अवस्था झाली ती दिसत नाही तुला? हा? यानंतर ना उभ्या आयुष्यात माझ्या समोर उभं राहून मी कसं चांगलं घर सांभाळते, मी कशी मुलांची काळजी घेते, हे या थोबाडातून उच्चारायचं नाही. आई म्हणून मला अहो पण मला कसं कळणार होतं? माझ्याकडे तर साधा मोबाईल पण नाहीये आणि आता शूटिंग संपणार होतं, ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला. ऐक ना, हे तुझं ते टेक्निकल आणि शूटिंग संपणार होतं हे ऐकायला मी इथे आलो नाही, कळलं ना? माझा मुलगा आता अडकलाय आणि तू त्याची आई आहेस दुर्दैवाने, आणि तुला ही गोष्ट माहित नाहीये. जी खरी आई असते ना, जिला खरंच मुलांची काळजी असते ना, ती असं कधीच वागत नाही. तुझं लक्ष असायला हवं होतं, तुझं लक्ष नव्हतं. तुझं लक्ष इकडे हे सगळं चाललं होतं तुझं, कळलं ना? आई म्हणून तू कमी पडलीयस, थोबाडातून शब्द उच्चारायचा नाही. आता तू जस्टिफिकेशन देतेस. काय झालं काय झालं? मला वाटलं इथे आल्यानंतर मला म्हणशील तू की नाही होत, चला प्रथमकडे जाऊया. तेच तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न तू करते. नाही बोललीस, पण तू तुम्ही नाही मला सांगितलं, बोलायला- नाही म्हणालीस तू. अहो पण का अजूनही पाय निघत नाहीये का? आले थांबा. आई आई काय ग, कशाला ओरडतेस? काय झालं? राजन दादा पिहू लवकर या सगळे. काय झालं दादा अरे आपल्या प्रथमला प्रथमला काय? अगं बोल पटकन, काय झालं? अरे दादा तुम्ही न्यूज नाही का बघितली आपल्या प्रथमला? आई मी आत्ताच फोनवर न्यूज बघितली, आपल्या प्रथमला पोलिसांनी अटक केलंय. काय बोलतेस तू? मी खरं बोलते, आधी न्यूज लाव. आत्ताच मिळालेल्या सूत्रानुसार नालासोपारा येथे अंमली पदार्थ सेवन प्रकरणातील काही मुलांची नावं आम्हाला आमच्या खात्रीलायक सूत्राकडून मिळाली आहेत. कुणाल जागीरदार, अथर्व कांबळे, प्रथम पाटकर, शुभम सावंत. आई अरे काय करून बसला ते? आई शांत हो ग. राजनारी ह्याला अंमली पदार्थ घेताना पकडलंय. आता काय करणार आहोत आपण? काका मला खूप भीती वाटते, मला खूप टेन्शन येते. आधीच आई इथे नाहीये, जर बाबांना कळलं ना तर ते खूप चिडतील. पण मुळात तो तिकडे गेलाच का? कोणी परमिशन दिली आहे त्याला? अनुने नाही, म्हणजे त्या बिचाऱ्या अनुची पण काय चूक ना. तिचं शूटिंग होतं आणि तेही महत्वाचंच आहे. खड्ड्यात गेलं तिचं शूटिंग फुटिंग. राजन तू आम्हीला फोन कर पहिला. हो. माझ्या प्रथमला पोलिसांनी पकडून नेलंय. त्याला घरी आण रे राजन. राजन त्याला घरी आण. करतो मी फोन, तू पॅनिक होऊ नकोस प्लीज. थांब जरा, करतो मी फोन. मी करतो. हे बघ, फोन उचलत नाहीये तो. बहुतेक दादा तिकडेच गेला असेल. म्हणजे पोलिसांनी प्रथमकडनं दादाचा नंबर घेतला असेल आणि बोलावून घेतला असेल त्याला. असू शकतं. रेवती, आई, आपण थोडा वेळ वाट बघूया. अभिचा कॉलबॅक येईल आणि जर नाही आला ना तर मी स्वतः जाईन पोलीस स्टेशनला. ओके, तू काळजी करू नकोस.